सय्यद बिल्डर्स आयोजित एआर स्टड फार्म आसोचाल रेवाल चाल स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद. सलग 4थ्या वर्षी आंतरराष्ट्रीय आसोचाल रेवाल चाल स्पर्धा संपन्न. परभणी ते सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने सय्यद अबूबकर भाईजान व सय्यद कादर यांच्या वतीने एआर स्टड फार्म आयोजित आसोचाल रेवाल चाल स्पर्धेमध्ये बिहारमधील सय्यद फरहान अहमद यांचा एकता एक्सप्रेस नावाचा घोडा मेघूभाई सवाराने आपल्या कौशल्याने प्रथम क्रमांक मिळवला, तर मध्य प्रदेश येथील लोकेश पवार यांच्या उडान नावाच्या घोड्याने उस्मान सवाराने दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान हरियाणा येथील बाबा राजूदास यांच्या बादल या घोड्याने सवार मोहितसह चौथा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे परभणीतील कामरान खान यांच्या बाजीगर या घोड्यावर सवार अदनान खान यांनी चौथा क्रमांक मिळवून दिला. स्पर्धेतील 5वे बक्षीस उत्तर प्रदेशचे श्रीमान अब्दुल्ला खान यांच्या अल अफजल घोड्याच्या मदतीने सवार अजून खान 5वे बक्षीस पटकावले. परभणीच्या पाथरीवरील लक्ष्मीनगरमध्ये अतिशय तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांच्या ध्वनीच्या वातावरणामध्ये परभणीची आसोचाल रेवाल चाल स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. परभणीकरांना या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे खूप नवल वाटले. प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय उदंड होता. या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी परभणीच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर साकोर यांची उपस्थिती होती, तर आमदार राहुल पाटील तसेच माजी आमदार सूर्यदादा देशमुख, त्याचप्रमाणे विजयराव ओरपुडकर, बाळासाहेब ओरपुडकर, विवेक नामंदर, त्याचप्रमाणे ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्याचा मानस ठरला असे श्रीमान अबूबकर भाईजान साहब यांच्यासह सय्यद कादर साहब या स्पर्धेसाठी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नियोजनासाठी अबूबकर भाईजान यांचे दोन्ही चिरंजीव अनुक्रमे शोएबभाई तथा रझाकभाई या दोन भावंडांनी या स्पर्धेचे नियोजन अतिशय सुंदर नीटनेटके कशाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेऊन अप्रतिम नियोजन केलं. स्पर्धा पाहत असताना आपण कुठल्याही तरी आंतरराष्ट्रीय लेवलची घोडेस्वारीची स्पर्धा पाहत होतो की काय असा समज थोड्या वेळासाठी का होईना प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात येऊ लागला. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी म्हणजे स्वतःचे घोडे स्वतः मालक, ज्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, त्याचप्रमाणे पंजाब अनेक राज्यातले चालक, मालक, आश्वासक, सवार घोडे घेऊन या ठिकाणी आले होते. ही स्पर्धा खरंच अतिशय उत्तम आणि छान झाली असते असं लोकांनी या स्पर्धेचं अत्यंत कौतुक केलं, नियोजनाचं कौतुक केलं आणि प्रेक्षकांचीही तुडुंब गर्दी होती. खूप छान आणि सुंदर वातावरणामध्ये या रेवालच्या स्पर्धा पार पडली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेचं पहिलं बक्षीस होतं रुपये 1,01,000 आणि 500 ग्रॅम चांदीचे मेडल तथा एक ट्रॉफी. तसेच द्वितीय बक्षीस रोख रुपये 81,000, 300 ग्राम चांदीचे मेडल व ट्रॉफी. या स्पर्धेतील तिसरे बक्षीस रोख रुपये 61,000, 200 ग्राम चांदीचे मेडल व ट्रॉफी. चौथे बक्षीस रोख रुपये 41,000 आणि ट्रॉफी. 5वे बक्षीस रोख रुपये 21,000 व ट्रॉफी. तसेच स्पर्धेमध्ये 7 ते 8 वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत 80 वर्षाच्या सवारासह 10 ते 12 वर्षाचे सुद्धा घोडेसवार पाहायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षकांना खूप आनंद वाटला. स्पर्धेचे अतिशय उत्तम धावते समालोचन परभणीतीलच अश्वपरीक्षक निरीक्षक प्रकाश बारबिंड आणि वाजिदभाई यांनी केलं. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एआर स्टड फॉर्मच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्याभरापासून दिवस रात्र मेहनत घेऊन ते मैदान तयार केलं होतं आणि स्पर्धा सुखरूप पार पाडली.